मला आता एक सांगा, ते आपण ते मंत्रालयाकडून येतो ना, तिथं बाळासाहेबांचा एक पुतळा उभा केला होता आपल्या सरकारच्या काळामध्ये, तुम्ही तो उभा केला प्रिन्स ऑफ वेल्सच्या समोर, तो झाकून ठेवलाय आचार्य, आणि त्याच्यावरून बरंच गजब आहे. त्या बाबतीमध्ये आयुक्त गगराणेंशी मी बोललो. बरं. त्यांचं म्हणणं पडलं की ते काहीतरी 23 जानेवारीचा जो बाळासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे, असतो ना दरवेळेला जन्मदिवसाचा, तर त्यावेळेस ते काय त्यांचं रंगरंगोटी वगैरे करण्यासाठी आचारसंहिता, मी म्हणालो ते राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये आहेत, तुम्ही त्यांना असं झाकू शकत नाही. मी बोललो स्वतः. ते म्हणाले नाही त्या कारणाने नाही, तर हे डागडुजीच्या कारणाने मला त्यांनी सांगितलं, आणि लेखी पत्रही काढले त्यांनी. तुम्ही असं विचारताय, तुम्ही बाळासाहेबांचं साधं तैलचित्र तरी लावलं का हो विधान भवनामध्ये? ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर लावलं ना हो. बाळासाहेबांच्या नावाने समृद्धी महामार्ग केला ना हो. बाळासाहेबांच्या नावाने अनेक योजना केल्या ना, का तुम्ही का नाही केल्या सांगा मला. आणि आता ही बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे, या जन्मशताब्दी निमित्त देखील आम्ही वर्षभर नाही 5 वर्ष पूर्णपणे बाळासाहेबांना जे पाहिजे अपेक्षित तशा प्रकारचे सामाजिक उपक्रम, आरोग्य असतील सामाजिक असतील, सगळे राबवणं. शिंदे साहेब खूप खूप धन्यवाद. मुळात या चर्चेसाठी म्हणून विकास हा प्रमुख मुद्दा घेऊन सातत्यानं त्यांना कोणताही राजकीय प्रश्न विचारला तर ते विकासावर आले. महत्वाचं आहे, जर महाराष्ट्राचं राजकारण अशाच दिशेने विकासाचं होणार असेल आणि त्यातून विकासाची गंगा जर महाराष्ट्रभर पोहोचणार असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. पण प्रश्न अनेकदा उपस्थित होतात, ज्या स्वरूपाचं राजकारण होतं, दबाव तंत्र होतं, ते होऊ नये. ज्यांच्याकडे काही मुद्दे नसतात ते विकासावर बोलतच नाही, त्याचा फोकस बाजूला सरकवतात. आमच्याकडे मुद्दे आहेत, काय केलं आम्ही ते सांगतो ना आम्ही, आणि ते प्रत्यक्षात तिथं आहे. चला, ज्ञानियाचा वाहतुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात थोडा अमृताचा अंश आहे, असं म्हणत मराठी माणसानं या निवडणुकीमध्ये मराठी पण जागृत ठेवून योग्य पद्धतीने मतदान करावं. कारण महाराष्ट्र जागृत राहायला पाहिजे, देशावर त्याचा अंकुश राहायला पाहिजे. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही विचारलं नाही मग महापौर कोणाचं होणार? महापौर महायुतीचंच होणार आणि महापौर मराठीच होणार. आम्हाला तर माहिती आहे, त्यामुळे आता आम्ही विचारतच नाही. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.